उपमुख्यमंत्री अजित पवारच माळेगाव कारखान्याचे नवे चेअरमन। 21 पैकी 12 उमेदवार जिंकून अजितदादांची बाजी। सहकार बचाव पॅनलचे एकमेव उमेदवार चंद्रराव तावरे विजयी, तर शरद पवारांच्या गटाच्या पॅनलचा दारुण पराभव। मशिदीवरील भोंग्याचा वाद अजित पवारांच्या दरबारी। किरीट सोमय्यांनी मशिदीत जाऊ नये, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास सोमय्या जबाबदार। सह्याद्री अतिथीगृहावरील बैठकीमध्ये अजितदादांची तंबी। किरीट सोमय्यांनी जाणून बुजून मशिदीतील भोंग्यांचा वाद उकरून काढला। समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमींचा आरोप, तर अजित पवारांनी योग्य मार्ग काढण्याचं आश्वासन दिल्याचंही भाष्य। अनधिकृत भोंग्याच्या संदर्भात नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर कारवाई करा। उपमुख्यमंत्री अजितदादांचे पोलीस आयुक्त आणि महासंचालकांना निर्देश। तर मुंबईमध्ये आतापर्यंत 1500 भोंगे उतरवण्यात आल्याची सुद्धा आयुक्तांची माहिती। संग्राम जगताप यांची राष्ट्रवादीच्या नियमित बैठकीला दांडी। दादांनी बोलावून देखील संग्राम जगताप यांची बैठकीला दांडी। सूत्रांची माहिती, तर संग्राम जगताप यांच्या कृतीबाबत राष्ट्रवादीच्या बैठकीत नाराजी। अक्कलकोटमधील सभेत विशिष्ट समाजावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून संग्राम जगताप हे थांब, तर अजित पवारांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याची सुद्धा माहिती। शक्तीपीठ महामार्गाला आमचा विरोध नाही, मात्र शेतकऱ्यांना योग्य मोबदला दिला जावा ही भावना। चर्चा करून निर्णय घेण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली। हसन मुश्रीफांची मागणी। पालिका जिंकण्यासाठी महायुतीच्या मॅरेथॉन बैठका। फडणवीसांकडून भाजपला नंबर 1 करण्यासाठी मंत्र। प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याच्या शिंदेंच्या सूचना, तर राष्ट्रवादी पुन्हा गुलाबमय करण्यासाठी यंदाही नरेश अरोरा यांची मदत घेण्याची चर्चा। प्रकाश आंबेडकरांची निवडणूक आयोगाविरोधातील याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळली। याचिका ऐकून कामकाजाचा हा वेळ वाया गेल्याचं मत। 2024 विधानसभेच्या वेळी 5 वाजल्यानंतर झालेल्या 76 लाख मतदानावर होता आक्षेप। अहिल्यानगरमध्ये 8वीच्या विद्यार्थ्यांकडून 10वीच्या मुलाची हत्या। सीताराम सारडा विद्यालय परिसरात खळबळ। किरकोळ मारहाणीच्या घटनेचं रूपांतर हत्येपर्यंत पोहोचलं। 2026 पासून 10वीच्या सीबीएसई बोर्डाची 2 वेळा परीक्षा होणार। फेब्रुवारी आणि मे महिन्यात परीक्षा पार पडणार। पहिला टप्पा अनिवार्य, तर दुसरा टप्पा पर्यायी असणार। यातले जास्त गुण अंतिम निकालात ग्राह्य धरले जाणार। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी वाल्हेनगरीमध्ये विसावली। दरम्यान नीरा नदीत संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुकांना विधीपूर्वक स्नान। दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी।